सुप्रभात, गुड मॉर्निंग बालदोस्तांनो. मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी. आज आपण बालदोस्तांनो 8व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि 8वं प्रकरण जे आहे माझ्याजवळ असलेल्या पुस्तकातील ते 8वं प्रकरण आहे लांबी. त्यानंतर वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा. इत्यादी राशींचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग. मापन म्हणजे मोजमाप. या सर्व राशी मोजण्यासाठी संख्यांचा जो काही उपयोग होतो त्यावरती आधारित उदाहरणं या प्रकरणामध्ये आहे. तर मग आपण यातील एककांची माहिती घेऊया मित्रांनो, बांधवस्तांनो. आणि त्याचबरोबर त्यानंतर मग या प्रकरणावर नेहमीप्रमाणेच परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत ते सोडून घेऊया. चला सुरुवात करूया. करताना अभ्यास करायलाच पाहिजे आपल्या सेगमेंटमध्ये. तर सर्वात सुरुवातीला जे काही प्रमाणित एकक दिलेले आहेत पुस्तकामध्ये आहेतच, तुमच्याजवळ आहेतच, आणि म्हणून मग एक छोटीशी रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी ते समजावून देतो. लांबी लेंथ मोजण्यासाठी टू मेजर द लेंथ द युनिट युज्ड द सेंटीमीटर, मीटर अँड किलोमीटर. तर प्रमाण यामध्ये या पद्धतीने आहे. साधारणपणे 10च्या पटीमध्ये म्हणजे 100 सेंटीमीटर बरोबर आहे 1 मीटर, आणि त्यानंतर 1000 मीटरचा होतो 1 किलोमीटर. तर ही सगळी प्रमाणं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. तर ही प्रमाणं आपल्याला लिटर, मीटर, किलोमीटर, त्यानंतर किलोलीटर, तर या पद्धतीने ही व्यवहारी भाषेतून बोलल्या जातं, विचारल्या जातात. प्रश्न विचारत असताना कालमापनामध्ये 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, त्यानंतर 24 तासाचा 1 दिवस, त्याचे 2 भाग 12-12 तासाचे इत्यादी सर्व कालमापनच्या या पद्धतीमध्ये 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर हे सर्व आपल्याला माहिती आहे. त्यानंतर कोण हे अंशामध्ये मोजतात. तर या पद्धतीच्या या मापनावरती आधारित हे उदाहरणं आहेत. तर मग आपण चला सुरुवात करूया. पहिलं उदाहरण जे आज आपण घेणार आहोत यावर आलेलं ते पहिलं उदाहरण जे आहे ते मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो. पहिलं उदाहरण आहे एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. 45 लिटर पाणी मावते. या टाकीत टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. पाणी भरले आहे.
त्यातील 2/3 भाग पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? तर बालदोस्तांनो, असा हा थोडासा मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तो विचारलेला होता 2018 साली. तर आजचा आपला पहिला प्रश्न घेतला आपण प्रश्नपत्रिकेतील 2018 साली विचारलेल्या प्रश्नातून आणि बघूया आता हा प्रश्न सोडवायचा कसा. नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करून घ्यायचं, बिलकुल घाई करायची नाही. एक मत्स्य टाकी म्हणजे मासे सोडायची जी काही टाकी असते पाण्याची भरली असते, तिच्यात 45 लिटर पाणी मावते, म्हणजे तिची धारक क्षमता किती आहे? 45 लिटर आहे. पुढे सांगितलंय या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरलेले, 45 लिटर तिची क्षमता आहे, परंतु त्यामध्ये पाणी सध्या किती आहे? 4/9 भाग पाणी. आणि म्हणून मग 45चा 4/9 भाग काढून घ्यायचा. एकदम सिंपल. म्हणजे सध्या त्या टाकीमध्ये किती पाणी ते बघू. 45चा 4/9 भाग काढून घेतला ना आपण. 45 5 × 4 म्हणजे 5 चौक 20 लिटर पाणी सध्या त्या टाकीमध्ये आहे. किती पाणी आहे त्या टाकीमध्ये? तर 20 लिटर. पुढं काय आहे? त्यातील 2/5 पाणी 2/5 भाग पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? आता एवढं पाणी त्याच्यातून पुन्हा किती पाणी काढून टाकलं? 2/5 भाग. मग 20 लिटरचा 2/5 भाग पाणी काढून टाकू. 5 चौक 20 4 × 2 म्हणजे 20 लिटर मधून किती लिटर पाणी काढलंय? 8 लिटर पाणी काढून टाकलं. किती पाणी काढून टाकले? 8 लिटर. मग बघा बालदोस्तांनो, टाकीमध्ये एकूण पाणीच किती होतं? 20 लिटर. त्याच्यातून किती काढून टाकलंय? 8 लिटर. 20 + 8 म्हणजे टाकीत किती लिटर राहिलं पाणी? आता फक्त 12 लिटर आहे. मग ती पूर्ण भरण्यासाठी काय काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी भरावं लागेल? मग सध्या 12 लिटर आहे. कॅपॅसिटी किती? 45. मग 45 - 12 केले तर किती येतात? 33. म्हणजे अशा पद्धतीने बालदोस्तांनो उत्तर किती मग या प्रश्नाचं? 33 लिटर. म्हणजे एकदम सिंपल आहे. टाकीमध्ये 45 लिटर पाणी मावतं, पण सध्या टाकीत 45 लिटर पाणी नाही. तिच्यामध्ये 45 लिटरच्या 4/9 भाग पाणी. मग 45 × 4/9 केलं 9 × 5 = 45. 5 चौक 20 म्हणजे टाकीमध्ये 20 लिटर पाणी. आता या 20 लिटरच्या 2/5 भाग म्हणजे 20 × 2/5 5 चौक 20 4 × 2 8 म्हणजे 20 लिटर मधून 8 लिटर काढून टाकलं. आता टाकीत शिल्लक किती राहिलं? 12 लिटर. आता ती टाकी मग पूर्ण भरण्यासाठी किती लागेल? मग 45 मधून 12 वजा केले किती आले? 33. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न अतिशय सोप्या रीतीने तुम्ही सोडवू शकता. याच्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. मोठा प्रश्न असतो कदाचित आपल्याकडून गोंधळामध्ये चूक होऊ शकते. चला तर सर्वांना हा प्रश्न समजला असेल असं गृहीत धरतो. लवकरच गायकवाड कोचिंग क्लासेसच्या वतीने ऑनलाईन कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये ऑनलाईन नवोदयचे गणित विषयाचे क्लासेसही सुरू करण्यात येणारे योग्य वेळ तुम्हाला त्याची सूचना व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती मिळून जाईल.
त्याचबरोबर मित्रांनो, आता लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये किंवा या वर्षी 2021च्या फवारणामध्ये निवड चाचणी कशा पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन होते की ऑफलाईन होते, याची काही अद्याप कुठलीही सूचना शासनाने दिलेली नाही. परंतु मग आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातामध्ये एकमेव गोष्ट असते ती म्हणजे सतत अभ्यास करत राहणे, आणि तो तुम्ही करत आहे असं मी गृहीत धरतो. तुम्हाला नेहमीप्रमाणे अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो. एक एक गणित एकदा सोडवणं म्हणजे तुम्हाला आलं असं नाही, कैकदा ते गणित सोडवा. एका गणिताच्यासारखे तुम्ही स्वतः गणिताचे क्वेश्चन बँक तयार करा. त्या गणितावर आधारित अजून तुम्ही स्वतःहून गणित ज्यावेळेस तयार करायला शिकतात त्यावेळेस तुमचा चांगल्या रीतीने सराव होईल. तर आजच्या तासिकेमध्ये दुसरं गणित जे आहे ते गणित आहे 2009 सालचं. तर बघूया 2009 सालच्या या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. दुसरं गणित आहे 3 घनमीटर तेलाने 300 मिलीलीटर क्षमतेच्या 3 घनमीटर तेलाने 300 मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील. तर मग बालदोस्तांनो, या ठिकाणी आपल्याला बाटलीची क्षमता जी आहे, एका बाटलीमध्ये किती मावतंय ते या ठिकाणी दिलेलं आहे. एका बाटलीमध्ये किती आहे, 300 मिलीलीटर, राईट. आणि एकूण किती आहे, तेल किती उपलब्ध आहे ड्रम मध्ये, तर ते आहे 3 घनमीटर. मग हा जो काही ड्रम आहे मोठा पीप, यामध्ये 3 घनमीटर तेल आहे. घनमीटर म्हणजेच घन लिटर. तर मग सिन्स 1 घनमीटर तेल बरोबर 1 घनलिटर बरोबर असतं 1 गुणिले 1000 मिलीलीटर. आणि आता इथे किती आहे, 3 आहे, म्हणून 3 घनलिटर बरोबर 3 गुणिले 1000. मग आता 300 मिलीलीटर आहे, म्हणजे हे झाले आता मिलीलीटर, आणि म्हणून 3 गुणिले 1000 भागिले किती, 300. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 3 1 3, आणि म्हणून 1 गुणिले किती राहिले, 10. आणि म्हणून मग ज्यावेळेस आपण त्याला, आता या ठिकाणी घन मीटर दिलेला आहे आणि 3 घन मीटर याचा अर्थ होतो 3 घन मीटर. आपण या ठिकाणी 1 गुणिले 1000 मिलीलीटर, या ठिकाणी 3 घन मिलीलीटर आहे, आणि म्हणून ते झाले 3000. आणि त्याचे आपल्याला पुन्हा म्हणजे 3000 लिटर, 3 घन लिटर इज इक्वल टू 3 गुणिले 1000 लिटर, आणि म्हणून इथं गुणावं लागेल पुन्हा 1000 मिलीलीटरने. आणि मग ज्यावेळेस आपण हा गुणाकार करूया, या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर हे 2 शून्य गेले, शिल्लक राहिले 3, 10 गुणिले म्हणजे 3 ने भाग दिला, 3 1 3, 10 गुणिले 1000, आणि म्हणून एकंदरीत जे, तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, बालदोस्तांनो, ते उत्तर आहे 10,000 बाटल्या. शिकवण्याच्या ओघामध्ये त्या ठिकाणी आपलं लिटरमध्ये कन्व्हर्शन करायचं राहून गेलं होतं, आणि म्हणून याचं उत्तर येईल 10,000 बाटल्या भरल्या जातील. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की घनमीटर याचाच अर्थ होतो घनलिटर,
आणि 1 घन लिटर ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस 1 घन लिटर बरोबर 1000 लिटर हे प्रमाण त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून 3 घन लिटर बरोबर 3 गुणिले 1000 लिटर आणि प्रमाण पुन्हा त्याच्यामध्ये 1000 लिटर जे असतं 1 लिटर बरोबर जे आहे मित्रांनो बरोबर असतं 1000 मिलीलिटर. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी बाटली कितीची दिलेली 300 मिलीची दिलेली आहे. आणि म्हणून मग आपण ज्यावेळेस 300 मिलीने म्हणजे 300 मिलीलिटरने त्याला भाग देऊ 3 गुणिले 1000 गुणिले 1000ला तर उत्तर किती शिल्लक राहील 10,000. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. प्रमाण लक्षात ठेवायचे. घन शब्द आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला 1000ने गुणायचे, लिटरमध्ये कन्वर्ट करायचे आणि लिटरच्या नंतर मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करायचे. आता तिसरा प्रश्न आजच्या तासिकेतला. या प्रश्नामध्ये सुद्धा तिसरा प्रश्न आपण घेणार आहोत 2017 साली परीक्षेला आलेला. बालदोस्तांनो या प्रश्नावर आधारितच प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये येत असतात आणि म्हणून क्वचित एखादा दुसरा प्रश्न नवीन येतो. बाकी त्या सेक्शनवरचे ते तेवढ्या प्रश्न जे आहेत 2-3 प्रश्न काय ते विचारावेच लागतात. तुम्ही व्यवस्थित प्रश्नपत्रिकेचे आता तुम्हाला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षीचे असे प्रश्नपत्रिका संग्रह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते विकत आणा. त्या प्रश्नपत्रिका संग्रहातून एका प्रकरणावरती कोणकोणते प्रश्न विचारलेले कशा पद्धतीने विचारलेले त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. ते सगळे प्रश्न एका बाजूला काढायचे प्रश्नपत्रिकेतून. अशा पद्धतीने तुम्हाला गणिताचा अभ्यास करावा लागेल. कारण हा एकमेव विषय जो आहे तो तुमचं मेरिट खालीवरती करत असतो. आणि म्हणून बालदोस्तांना मी नेहमी सांगत असतो की मराठी असेल किंवा बुद्धिमत्ता चाचणी असेल याच्यात सर्व विद्यार्थी समान गुण घेतात, परंतु त्यांचे गुण कमी जास्त होतात की गणितामध्ये. आणि याच गणितावरती त्यांची निवड होणे किंवा निवड नाही होणे हे अवलंबून असतं. तर आता तिसरा प्रश्न जो आहे आजचा तो आहे 2017 सालचा. आणि या प्रश्नामध्ये मागच्या प्रश्नाप्रमाणे तिथं काय एका बादलीत लालशाही काही तेवढी सुस्पष्टपणे चालत नाही वाटतं. मी काळशाही लिहितो. मग एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. 20 लिटर पाणी मावते. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. तिचा 3/5 भाग 3/5 भाग भरलेला आहे. (3/5 भाग भरलेला आहे. तर बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? किती पाणी लागेल? तर याही प्रश्नात मागच्या प्रश्नाप्रमाणे बालदोस्तांना अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला वापरायची. प्रश्न नेहमीप्रमाणे एकदा सिरियसली वाचून घ्यायचा आहे. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते म्हणजे बादलीची क्षमता धारक क्षमता किती 20 लिटर. तिचा 3/5 भाग भरलेला आहे. तर बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? मग 20 लिटर पाणी जे आहे ते त्याचा आपण 3/5 काढून घेऊया किती येतो. आणि म्हणून 20 लिटर भरलेली किती आहे 3/5 म्हणजे बादलीत असलेले एकूण पाणी काढायचं 5×4 = 20. मग शिल्लक किती राहिले 4 × 3 4 × 3 किती झाले 12. म्हणजे एकूण बादलीमध्ये पाणी किती 12 लिटर आहे. 12 लिटर पाणी आहे आणि तिची क्षमता किती 20 म्हणून 20 मधून 12 वजा केले तर शिल्लक राहतात 8. म्हणून बादली भरण्यासाठी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे 8 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. असा एकदम सोपा प्रश्न यावर्षी 2017 साली विचारलेला होता. तर आशा करतो बालदोस्तांनो 3ही प्रश्न तुम्हाला चांगल्या रीतीने समजलेले असतील.
त्याचबरोबर या ठिकाणी जे काही प्रमाण आपल्याला दिलेले ते प्रमाण मुफाट तुम्हाला असले पाहिजे, म्हणजे लांबीचे, वजनाचे आणि त्यानंतर वेळेचे आणि रुपया पैशाचे त्या संबंधी अजून काही उदाहरण आले नाही. आल्यानंतर आपण त्यावरती आधारित उदाहरण घेऊया. लांबीच्या परिमाणामध्ये जर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, तर 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर पुस्तकामध्ये जे काही प्रमाण दिलेले असतात हे प्रमाणित प्रमाण. त्यानंतर वजनाच्या याच्यामध्ये संदर्भामध्ये 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम होतो, ज्याला किलो असं ग्रामीण भागामध्ये म्हणलं जातं. तर ही सर्व प्रमाण किंवा धारकता मोजण्यासाठी 1000 मिलीलिटरचा 1 लिटर होतो. मिलीलिटर छोटेसे दुधाचं माप जे असतं ते त्याच्यामध्ये अर्धा लिटरचं माप आहे, 1 लिटरचं माप आहे, तेलाचे माप आहे, ते तुम्ही बघितलेले आहेत. त्याच्यावरती ML लिहिलेलं असतं म्हणजे मिलीलिटर. तर अशा पद्धतीने बेसिक जे काही नॉलेज आहे ते तर तुम्हाला मुफाट जर तुम्ही केलं. तासाच्या संदर्भामध्ये 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 36 सेकंद, 60 गुणिले 60. 1 दिवस म्हणजे 24 तास. मग 24ला आपण 60 गुणिले 60ने जर 24 तासाला जर 60ने गुणलं तर 24 × 44 म्हणजे 1440 मिनिटं. त्याला पुन्हा 60ने जर आपण गुणलं म्हणजे सेकंदामध्ये रूपांतर केलं तर 86,400 सेकंद आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे एका दिवसामध्ये 24 तासामध्ये 86,400 सेकंद असतात. त्याचबरोबर आपलं चलन रुपया आहे. रुपयाचं चलन आपण ठरवताना 100 पैशाचा 1 रुपया होतो. तर या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या मूलभूत बाबी याचं तुम्हाला पाठांतर असलं पाहिजे. आणि मग एकदा ही एकक पाठ असली की अशा पद्धतीचे गणित जे आहे तर तुम्ही तात्काळ सोडू शकता. तर जे पालक वर्ग, माझे मित्रवर्ग किंवा जो कोणी बालदोस्त पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला सर्वांना विनंती अशी आहे की आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर नेहमी सांगतो त्याप्रमाणे त्या सूचना आम्हाला जरूर कळवा. या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून त्या सूचना तुम्ही आम्हाला कळवू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तशा पद्धतीने बदल करायचा प्रयत्न करूया. तुम्हाला सर्वांना हे प्रश्न समजलेले असतील. आपण आता 8व्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर जवळपास 38 व्हिडिओ जवाहर नवोदय निवड चाचणीचा अभ्यास करत असणाऱ्या ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या मुलांसाठी आम्ही तयार करत आहोत. त्याला तुमच्या शुभेच्छा सबस्क्राईब रूपी हाताने मिळाल्या पाहिजेत, म्हणजे आमचाही उल्हास वाढेल. तुम्हाला सर्वांना परीक्षेनिमित्त खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.